पक्षाच्या वतीने सद्भावना यात्रा काढण्यात आली आहे। ही एक सद्भावना यात्रा नरसिंह पोकर्णी येथून ते परभणी येथे काढण्यात आली आहे। आपल्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत। सर, काय सांगाल आपल्या यात्रा? महाराष्ट्रामध्ये माणसावरील विश्वास हा कमी झालेला आहे, सोबतच जातीय तेढ निर्माण झालेली आहे, धार्मिक तणाव निर्माण झालेला आहे आणि या सर्वांची कारण म्हणजे सद्भावना लयास जात आहे। सद्भावना लयास का चालली आहे तर बेरोजगारीची संख्या वाढत चालली, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि कायदा व सुव्यवस्थेची व्यवस्था ठप्प झालेली आहे। कायदा सुव्यवस्था ठिकाणावर नाही आणि अनेक अन्याय अत्याचाराची प्रकरणे पुढे यायला लागली आणि या सर्वांना एक सकारात्मक संदेश देण्याची घेऊन जाण्याची आवश्यकता आहे। कोणत्याही निवडणुका नसताना केवळ महाराष्ट्र धर्म वाचवण्याकरता या सद्भावना पदयात्रेचं आयोजन काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी ज्या झालेल्या ज्या घटना आहेत या माणसात समाजात दुरावा निर्माण करतात। त्याचं काही चुकलं मागलं असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ज्या चुकीच्या घटना झाल्या असतील, पोलिसांनी जो अन्याय अत्याचार केला असेल त्या संदर्भातही कारवाई झाली पाहिजे आणि उच्च चौकशी होऊन चुकीला चूक म्हणून कारवाई होणं अपेक्षित आहे। मात्र केवळ राजकारण केलं जात आहे आणि त्या अर्थाने त्या ठिकाणी सद्भावना लयास जातात। आज संविधानाचं संरक्षण संवर्धन करणं हा युगधर्म आहे, कारण संविधान हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य हे आणि भारतीय संविधान हे एकसारखं आहे। जो समाजवादी आध्यात्मिक विचार आहे, जो वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे, तोही विचार हा संविधानामध्ये सम्मिलित झालेला आहे। त्यामुळे आज आपण बहुजन समाजाचा आणि एकंदरीत महाराष्ट्र धर्म जो आहे हा वाचवणं, याचा अर्थ संविधान वाचवणं असा होतोय आणि त्याकरता सद्भावना हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।